आलेला आहात काय रणनीती असणार आहे स्थानिक सुरक्षा संस्थांच्या निवडणुकांसाठी आणि मनसे आणि शिवसेना शाखागट चर्चा नाशिक पासून ते धुळे मालेगाव पर्यंत उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढली. नाशिक तर महत्वाचे आहे, पण मालेगाव, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या महानगरपालिका आणि त्याकडे सुद्धा आम्ही फक्त मुंबई ठाणे नाही तर या सुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीनं लढवाव्या लागतील. आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पुढल्या 4 महिन्यामध्ये या निवडणुका घ्याव्या आणि त्यानुसार मग या प्रत्येक महानगरपालिकेची बांधणी पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना मार्गदर्शन त्या सुरू आहेत. ते आपण पाहिलं असेल की नाशिकला मोठं शिबिर झालं. आता या पद्धतीने त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं होती पुढल्या काही महिन्यामध्ये. काम चालू आहे. पण पवार साहेबांचे विचार अजित पवार बरोबर जाण्याची बघा ती तुम्ही चर्चा करताय. त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही स्वतःवरून स्वर्ग गाठलाय. मुलाखतीतल्या एका ओळीवरून आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम करतो. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत. ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केला, विरोधी पक्षात राहिले अनेक वर्ष, ते आता त्या अशा शक्तींबरोबर ज्या महाराष्ट्रद्रोही शक्ती आहे, ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला, अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही. ज्यांना जायचं होतं ते निघून गेले. ते तिथे सुखी आहेत का? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांचे चेहरे बघा तो. उदय सामंतांनी आज पुन्हा राष्ट्रवादी घेऊ द्या, त्यांना काय काम आहे? काम काय? त्यांच्या घरी खिचडी बनत नाही. आता शिवाजी पार्कला हा एक मराठी पट्टा आहे, तिथे अनेक चांगली चांगली हॉटेल्स आहेत. सकाळी मी सांगितलं तिथे उत्तम खिचडी मिळते. उत्तम, मी नावं घेतली हॉटेलची. तिथे उत्तम प्रकारची खिचडी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे सगळे पदार्थ त्या पार्कात मिळतात. लोक तिथे सकाळी फिरायला येतात. तसे उद्या सामान येत असतील फिरायला, येऊ द्या. आणि कोणी कोणाकडे जाण्यावरती बंधन आहेत का या लोकशाहीमध्ये? नाही, अजिबात नाही. पण एक लक्षात घ्या, हे छुप राजकारण जे चाललेलं आहे याच्यातच त्यांचा पराभव दिसतोय. तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात, तुम्ही अजित पवार बरोबर आहात आणि तुम्ही अन्य पक्षाबरोबर सुद्धा संधान जुळवताय. नक्की तुम्ही कोणाबरोबर आहात, मुळात तुमचं अस्तित्व काय आहे हे यातून दिसतंय. आता यापुढे तुमच्या पक्षाच्या दिशेने तुम्ही साबुदाणा खिचडी ठेवा. परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पीओके वरचा ताबा आपण स्पष्ट केली. उद्या सोडतील बहुतेक, एवढा दम दिल्यावर उद्या सोड. तुम्ही युद्ध कशा करता पुकारलं होतं? तुम्ही युद्ध कशा करता पुकारलं होतं? खरं म्हणजे भारतीय सैन्यानं पुढल्या 4 दिवसामध्ये अजून 4 दिवस त्यांना मिळाले असते भारतीय सैन्याला, तिन्ही सेना दलाच्या, तर पीओके काय लाहोर आणि कराची पण घेतला. पण सरकारनं कच खाल्ली ट्रम्पच्या दबावापुढे. पीओके मागताना तुम्ही ट्रम्पला विचारलंय का? ट्रम्पचं ट्विट आम्हाला पाहायला दिले यापुढलं काय आहे. तिरंगा यात्रा काढून चालणार नाही. त्यांना ट्रम्पचा झेंडा हातामध्ये घ्यावा लागेल, अमेरिकेचा. त्यांनी तिरंग्याचा अपमान केला. भारतीय जनता पक्षानं डोनाल्ड ट्रम्प पुढे शरणागती पत्करली. त्याच्यामुळे त्यांना आता यापुढे गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्या लागतील. गावागावात डोनाल्ड जत्रा काय? आम्ही या डोनाल्ड जत्रेला चाललोय.
आणि अमेरिकेचा झेंडा घेऊन त्यांना फिरावं लागेल.